एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ज्या जी आरच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील किंवा श्रवणबाळ योजनेचे लाभार्थी असतील अशा दोन्ही लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे। तर ही मित्रांनो कोणती महत्त्वाची सूचना असणार आहे जी आपल्याला या योजनेअंतर्गत पात्र ठरण्यास महत्त्वाची भूमिका घेणार आहे, तर त्याचबद्दल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, शासनामार्फत 7 जानेवारी 2025 रोजी एक जी आर प्रसिद्ध केलेला त्याबद्दलची माहिती मी पाठीमागच्या व्हिडिओत दिलेली आहे। तर त्या जी आर मध्ये सविस्तर अशी विषय सांगण्यात आला होता की आता इथून पुढे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून जे लाभार्थी बँकेला आधार कार्ड लिंक केलेले असतील तर अशाच लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये येणारा अनुदान, येणारा पगार शासनामार्फत जमा केला जाणार आहे। म्हणजेच मित्रांनो, आपल्या बँक खात्याला आपलं डीबीटी लिंक असणं खूप गरजेचं असणार आहे। शासनामार्फत पूर्वी जिल्हा परिषदेंना निधी वर्ग केला जात होता, त्या ठिकाणाहून पुन्हा एकदा तालुका स्तरावरती आणि परत एकदा लाभार्थ्यांच्या खात्यावरून हा निधी पाठवला जात होता। तर हाच निधी आता मित्रांनो साखळी पद्धतीमध्ये मोडीत काढून पूर्णतः डीबीटी मार्फत केला जाणार आहे। म्हणजेच डायरेक्ट शासनाच्या तिजोरीतून लाभार्थ्याच्या खात्यामध्ये हे अनुदान शासनामार्फत आता वितरित केलं जाणार आहे। त्याच्यामुळे आता शासनाकडून जानेवारी मध्येच याची सक्तीकरण केलेली आहे। पूर्वी सुद्धा याबद्दल शासनाने जी आर प्रसिद्ध केलेला होता की 31 जानेवारी पासून जे लाभार्थी डीबीटीला लिंक नसतील तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती शासनामार्फत कसल्याही स्वरूपात पगार जमा केला जाणार नाही। तर ही सक्ती आहे मित्रांनो। त्याच्यामुळे जे लाभार्थी अजूनही डीबीटीला आपले खाते लिंक केलेले नसतील तर अशा लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या बँक खात्यामध्ये जाऊन आपलं आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक करायचं आहे। 19 लाख लाभार्थ्यांचे ऑन बोर्ड रजिस्ट्रेशन झालेले आहे, म्हणजे 19 लाख लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँकेला सेडिंग झालेले आहेत। त्याच्यामधील 10 लाख लाभार्थी अजूनही या आधार कार्ड लिंकिंग पासून वंचित आहेत, म्हणजेच ते ऑन बोर्ड झालेले नाहीयेत। त्याच्यामुळे शासनामार्फत कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना सूचना सुद्धा करण्यात आल्या आहेत की सक्तीने लवकरात लवकर लाभार्थ्यांकडून आपलं आधार कार्ड जे आहे ते बँकेला सेडिंग करून घ्यायचं आहे, त्यांची KYC कंप्लीट करून घ्यायची आहे। त्याच्यामुळे आपण गहाळ न बसता आपली लवकरात लवकर KYC करून घ्यायची आहे, बँकेला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, आपल्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे आपण कसं चेक करायचं, तर याची साधी आणि सोपी प्रोसेस आहे, त्याचबद्दल माहिती तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ कोणत्या ठिकाणी स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। घर बसल्या सुद्धा तुम्ही स्वतःच्या बँकेमध्ये आधार कार्ड लिंक आहे का हे चेक करू शकणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो, या ठिकाणी मी प्रोसेस स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून दाखवणार आहे, त्याच्यामुळे ती व्यवस्थित पहा आणि त्या पद्धतीने प्रोसेस करून तुम्ही घर बसल्या सुद्धा आधार लिंकिंग आहे का ते चेक करू शकता। तर त्यासाठी मित्रांनो, पुढे मी स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करतोय। याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला आधारच्या वेबसाईटवरती सुरुवातीला जायचं आहे। तर या ठिकाणी मी मित्रांनो आधार कार्डच्या वेबसाईटवरती आलोय। याच्यामध्ये UIDAI ही मित्रांनो गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, आधार कार्डची वेबसाईट आहे, याच्यावरती आपल्याला यायचं आहे। याची लिंक वाटलं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही आधारच्या पेजवरती येऊन जाल। याच्यावरती आल्यानंतर मित्रांनो थोडं खाली स्क्रोल करून यायचं आहे। स्क्रोल केलं की खाली मित्रांनो चेक द आधार स्टेटस हा आपल्याला ऑप्शन दिसतोय, याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या पुढे नवीन पेज ओपन होईल। या ठिकाणी आल्यानंतर इथं सुरुवातीला आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं आपला आधार कार्ड क्रमांक टाकून घ्यायचा आहे, जो तुमचा आधार क्रमांक असेल तो इथं भरून घ्यायचा आहे। तर इथं आधार कार्ड क्रमांक आपण भरून घेतलेला आहे। आधार कार्ड क्रमांक भरल्यानंतर खाली आपल्याला कॅप्चा दिलाय, तो कॅप्चा भरून घ्या। तर इथं पाहू शकता आपण कॅप्चा सुद्धा भरून घेतलाय। कॅप्चा भरून घेतल्यानंतर लॉग इन विथ OTP वरती क्लिक करायचं आहे। OTP वरती क्लिक केल्यानंतर इथं खाली पाहू शकता आपल्या मोबाईलवरती एक OTP गेलेला आहे, तर हा OTP आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे। तर मोबाईलवरील OTP व्यवस्थित इथं भरून घ्यायचा आहे। इथं पाहू शकता मित्रांनो आपण मोबाईलवरती OTP जो आहे तो भरून घेतला आहे। OTP भरून घेतल्यानंतर खाली लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे संपूर्ण बँकला लिंक आधार आहे का याची प्रोफाईल पाहायला मिळत आहे। जर तुमचं लिंक असेल तर तुमच्या या ठिकाणी बँकेची डिटेल पाहायला मिळेल। या लाभार्थ्याचं आधार कार्ड बँकेला लिंक नसल्यामुळे या ठिकाणी अशी कोरी प्रोफाईल जी आहे ती पाहायला मिळत आहे। जर तुमचं लिंक असेल तर बँकची डिटेल या ठिकाणी येईल आणि तुमचं आधार कार्ड त्या बँकेला लिंक आहे असं आपण समजून जायचं। तर ही मित्रांनो चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। शासनामार्फत जे काही नवीन नियम येतात, नवीन योजना संदर्भात माहिती येते, तर त्याबद्दलची अपडेट आपण वारंवार आपल्या चॅनलवरती देत असतो। त्याच्यामुळे मित्रांनो चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोजच्या रोज मोबाईलवरती पाहायला मिळतील। तर मित्रांनो आजच्यासाठी इथेच थांबतो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।